पण देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बांबूचं महत्त्व आणि बांबूला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबूची शेती या ठिकाणी लोक करतील आणि त्याचा फायदा बांबूचं फर्निचर होतं. बांबू अगदी टी शर्टपासून अनेक वस्तू ज्या आहेत बांबूपासून होतात आणि मोठ्या प्रमाणावर बांबूचे बाय प्रॉडक्ट होतात आणि त्यामुळे ही अशी आता तर हे तर बघतो आपण की आता आमचा रुद्रांश आहे, नातू आहे, त्याला देखील शेतीची आवड आहे. त्याला देखील या लाल मातीची या काळ्या मातीची आवड निर्माण झालेली आहे. गावी आला की म्हणतो तुला आपण शेताकडे जाऊया. देखील विद्यार्थ्याला आता आपण शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून दादा भुसे हे काम करतायत की लहानपणापासून शाळेच्या बाजूला परसबाग तयार करायची आणि त्या परसबागेमध्ये भाजीपाला इतर वृक्ष लावणे, त्याच्या बाजूला गोठा तयार करणे, हे सगळं जे आहे हे लहानपणापासूनच त्याच्यावर वृक्षारोपणाचे, वृक्ष लागवडीचे आणि पर्यावरण रक्षणाचे धडे त्याला मिळाले पाहिजे. पण हे उपजतच आहे, आमच्याच पुढे येते. आमचा नातू रुद्रांश तो आला की पहिला त्याला शेतावर जायचं असतं. त्यामुळे खरं आपण बघतोय की गावच्या मातीमध्ये खरं तर समृद्ध करण्याची एक ताकद असते. रुद्रांश आणि तुमचं नातं सर्व महाराष्ट्राला परिचित आहे साहेब. मात्र सध्या आपण बघतोय की व्हिडिओ गेमिंगच्या माध्यमातून सर्व मुलं गुंतलेले आहेत. असं असताना सुद्धा गावाकडे आले की तुम्ही सध्या त्याच्यावरती संस्काराची शिदोरी त्याच्यावरती पुरेपूर पोहोचतायत. पण सध्या अनेक पालकांनी त्यांच्या मुलामध्ये हे संस्कार रुजवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? नाही, बिलकुल प्रत्येक मुलाने एक तरी झाड आपल्या शाळेच्या पटांगणात लावलं पाहिजे आणि त्याला दररोज घरातून बाटलीभर पाणी घेऊन त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. जसं खऱ्या अर्थाने एक झाड एक जर मूल लावेल, एक विद्यार्थी लावेल तर किती कोट्यावधी झाडं या महाराष्ट्रामध्ये त्याची लागवड केली जाईल आणि ही मुलं जे विद्यार्थी त्याचे ब्रँड अम्बॅसेडर ठरतील आणि हे पर्यावरणाला गरजेचं आहे. जसं एखादं लहान मूल जे काम करतं, जे सांगतं ते घरचे आईवडील पण ऐकतात. हे एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. कारण लहान मूल एक खऱ्या अर्थाने आता आरोग्याच्या, शिक्षणाच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कोविडमध्ये देखील पाहिलं की अशा प्रकारची झाडं वृक्षारोपण करण्याचं काम या लहान मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हस्ते आपापल्या शाळेत आणि आपापल्या शाळा परिसरामध्ये, कॉलेज परिसरामध्ये जर केलं तर पर्यावरण जे आहे हे आता सध्या काय चिंता पर्यावरणाचीच आहे. म्हणजे मोठमोठे ग्लेशियर वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढती आहे, अवकाळी पाऊस पडतोय, अतिवृष्टी होतीये, कुठे दुष्काळ पडतोय, कुठे गारपीट पडते. त्यामुळे हे दोन्ही ऋतू आपण दोन्ही संकटांना फेस करणारं आपलं राज्य आहे आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये हा जर दुष्काळ मुक्त करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर पाण्याचं नियोजन आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण. मला समाधान आणि आनंद आहे की आमच्या महायुतीच्या काळात सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो, मी मुख्यमंत्री होतो, पण आम्ही सुरुवात केली ती मराठवाडा वॉटर ग्रीड, विदर्भामध्ये दुष्काळग्रस्त भागाला पाणी देणं, इंटरलिंकिंग. हा ये फास्ट ये, तू झाडाला माती, मी पण साईड होतो, तू झाडाला माती घेऊन ये ना, त्याला झाडाला माती घालायला ट्रक मधून घेऊन ये जा, माती घालायची आहे, भरून दे त्याला माती, चला या. त्यामुळे इकडे सगळ्यांनीच वृक्षारोपण म्हणून आम्ही दरवर्षी येतो तर हजारो वृक्षांची लागवड करतो आणि झाडं मोठी होतात, त्याचं संगोपन होतं आणि बघता हे सगळं बघा हिरवगार परिसर झालेला आहे. जसं आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी एक पेड माँ के नाम ही संकल्पना जी आहे ही एक भावनिक संकल्पना आहे
एक जिव्हाळ्याची संकल्पना आहे. आई प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं स्थान असतं आणि मग आपण एक झाड आईच्या नावाने लावतो. मग त्या झाडामध्ये देखील आपला जीव असतो. मग ते झाड मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. त्याची सावली, जसं आपली माऊली इतर लोकांना सावली देते, तसं ते झाड देखील इतर लोकांना सावली बनावं ही मनामध्ये प्रत्येकाच्या भावना असते. सर, आपण बघतो की पर्यावरणाप्रती तुमचं प्रेम निश्चितच आहे. मात्र आपण मराठवाड्याच्या बाबतीत बघितलं तर बराचसा मराठवाड्याचा भाग आणखी तहानलेलाच आहे. तर राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा सर्वकडे जाणवत आहेत. तर मराठवाड्यात अशा काय उपाययोजना आहेत? मराठवाडा वॉटर ग्रीड, जे आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठवाडा वॉटर ग्रीड सुरू केलं, परंतु दुर्दैवाने सरकार गेल्यावर महाविकास आघाडीचं सरकार, त्या सरकारमध्ये मी होतो, परंतु दुर्दैवाने त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तो प्रकल्प पुढे चालना त्याला द्यायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पडला. मग जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा पुन्हा मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना दिली. आणि आता आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील म्हणाले की राज्यातल्या ज्या नद्या आहेत त्या इतर ज्या राज्याच्या एक दुसऱ्याला जोडणाऱ्या नद्या आहेत त्या तर होतील, परंतु इंटरलिंकिंग ज्या नद्या आहेत राज्यातल्या अंतर्गत इंटरस्टेट, ते तरी जोडायचं काम हाती घ्या. आणि त्यामुळे आम्ही आता मराठवाडा विदर्भ यामध्ये ज्या नदीजोड प्रकल्प आहे त्याला आम्ही प्राधान्य देतोय. 150 आम्ही सुप्रमा दिल्या मराठवाडा विदर्भ यासाठी, की ज्या महाविकास आघाडी फक्त 4 सुप्रमा दिल्या होत्या, आम्ही 150 सुप्रमा दिल्या. आणि याचा आम्हाला आनंद आहे. आता त्याचं प्रत्यक्ष जे आहे आपल्याला जो अनुभव आहे येत्या काळामध्ये येईल आणि लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली जाईल. आणि लोकांना खरं म्हणजे आम्हाला मराठवाडा हा दुष्काळ वाडा म्हणून जी काही